नमस्कार. आज 13 एप्रिल 2024 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. नक्षत्राची जाणी. आशा भोसले यांचं काल निधन झालं. बहुमुखी प्रतिभा आणि अलौकिक स्वरांची देणगी लाभलेल्या ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी दुपारी 12च्या सुमारास दक्षिण मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात निधन झाले. त्याबद्दल आजच्या संपूर्ण वृत्तपत्रामध्ये यांच्याबद्दल बातम्या आलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिल जाए वैसा, अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल एक आर्टिकल आलेलं आहे व भरपूर आर्टिकल्स त्याबद्दल आलेले आहेत. मग आपण काय करणार आहोत पहा, जे आपलं मॅगझिन आहे प्रशासकीय वेद, त्यामध्ये मी हे सर्व बातम्या इन्क्लूड केले आहे जे की प्रिलिम्ससाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत पहा. ओके. त्यानंतर नेक्स्ट बातमी, इराणला कर देणाऱ्या नौकांना रोखण्याचे ट्रम्प यांचे आदेश. होर्मुझच्या नाकेबंदीची अमेरिकेकडून धमकी. आता अगदी 5 देशांसाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन आहे. मग यावर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणत आहेत पहा, की आता ह्या ज्या 5 राष्ट्रांना किंवा जे जहाज स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून पास होण्यासाठी टोल देत आहे ना, ते सर्व जहाज आता बंद करण्यात यावे, अन्यथा काय करेल मी त्या जहाजांना पण उडवणार आहे, अशा पद्धतीने आता डोनाल्ड ट्रम्प परत धमकी देत आहेत. व हे सर्व कशामुळे झालं तर 21 तास चर्चा झाली पहा पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद टॉक्स. ओके, परंतु ते पूर्णतः विफल गेलेलं आहे. का विफल गेलेलं आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं काय किंवा अमेरिकेचं म्हणणं काय की तुम्ही भविष्यात कधीही न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे बनवायचं नाही. मग असं कसं होऊ शकते, कारण पहा USA त्यानंतर इस्रायल यांच्याकडे तर न्यूक्लिअर वेपन ऑलरेडी आहे. मग आपण दुसऱ्या देशांना सांगू शकत नाही ना, किंवा इराण पण स्वतःहून सॉवरेन राष्ट्र आहे. हां, त्यांच्यामुळे जर इतरांना त्रास होत असेल तर नक्की, परंतु इराण डायरेक्टली तरी न्यूक्लिअर वेपन त्यांच्या विरोधात वगैरे सोडणार नाही ना. मग याच कारणासाठी पहा इराणने म्हटले की असं होऊ शकत नाही, ही आमच्या सॉवरेनिटीला धोका आहे. व अगदीच पहा हे होणार नव्हतं, कारण इराणने जे काही गमवायचं आहे म्हणजे इससे बुरा और क्या हो सकता है, अशा पद्धतीने इराणने सर्व काही गमावलेलं आहे. त्यामुळे त्याला कदाचित भीती नाही आहे. मग आता पाहूयात 21 तारखेपर्यंत परत ही चर्चा होईल असं सांगण्यात येत आहे. पण सध्याला तरी पहा चर्चेला विराम लागलेला आहे. पण पहा सध्या तरी 21 तासांची जी चर्चा झाली ती विफल ठरलेली आहे. डन. त्याच्यानंतर पुढे डॉक्टर आंबेडकर स्मारकास आखाती युद्धाचा फटका. जे काम चालू होतं त्याला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील निवडणुका महिला आरक्षणासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा राज्यसभेच्या नेत्यांना पत्र. व आपण हे पाहिलेलंच आहे 16 एप्रिलपासून एक विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे. त्या अधिवेशनात पाहूयात. आता सध्याला स्किप करा बातमी, आवश्यकतेची नाही आहे, न्यूज इन प्रोसेस. ओके. त्याच्यानंतर पुढे अमेरिकेत स्वामी विवेकानंद यांचा पूर्णाकृती पुतळा. भारताचे थोर तत्वज्ञ आणि आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांच्या अमेरिकेतील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे सिॲटलमध्ये अनावरण करण्यात आले. कुठं? सिॲटल. हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो सरळ सेवेला वगैरे, बाकी UPSCला असा प्रश्न विचारला जाणार नाही. ओके. त्यानंतर पुढे चला, MPSCच्या जाहिरातीनंतर 9 महिन्यांतच निकाल. भरती प्रक्रियेला वेग देण्यावर आयोगाचा भर. ओके, चांगला डिसिजन आहे पहा. 9 महिन्यामध्ये जर निकाल लागला तर ते बेस्टर आहे, कारण यावर्षी तुम्ही पाहिला 2024चा निकाल यावर्षी आत्ता लागला. ओके, म्हणजे 1 ते 1.5 वर्ष तिथं लागत आहे. हां, थोडंसं राज्यसेवेचं जर म्हटलं तर ती थोडीशी लेंथी प्रोसिजर असते, जसं की पहा UPSCचं पण तसंच आहे. त्याबद्दल काही शंका नाही, पण ठीक आहे ना, लवकरात लवकर हे सर्व काही आता मग प्रोसेसमध्ये होऊन जाईल. डन. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट पहा, आशाताई भोसले यांच्याबद्दलच आर्टिकल पूर्णतः आलेले आहेत. पण हे आता सध्याला आपण थोडंसं स्किप करूयात, कारण पहा तुमची एक्झाम आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 31 मे व केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSCची परीक्षा आहे 24 मे. त्यामुळे सर्व बातम्या जेवढा फास्ट होईल पहा तेवढं वाचून तुम्ही बाजूला व्हा. किंवा अगदी मी व्हिडिओ पण शॉर्ट का बनवत आहे तर नक्कीच जे महत्त्वाचं आहे आता सध्याला तेच, कारण तुम्ही युद्धभूमीवर आहात सध्याला व इथे टाइमपास गरजेचा नाही आहे. त्यानंतर ही तर विरोधकांची निवडणूक पूर्णतः स्किप करा. राजकीय बातम्या अगदी मला आवड आहे किंवा मी थोडंसं पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने वाचत असतो, पण सध्याला ह्याला स्किप करत आहे पहा. त्याच्यानंतर पुढे चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य. आता हा आर्टिकल जो आहे तो आशाताई भोसले यांच्याबद्दलचाच हा आर्टिकल आहे. पण नक्कीच प्रिलिमसाठी जे महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या घेऊन आपण थांबणार आहोत. त्यानिमित्ताने आजचा लोकसत्ता इथेच संपतो. डायरेक्टली आपण पुढे द हिंदूमध्ये भेटूयात. त्यानंतर कालचा द हिंदू, US इराण निगोशिएशन्स, पण हे विफल झालेलं आहे त्यामुळे चर्चा बंद. त्यानंतर नेक्स्ट, आर्टेमिस 2 मिशन, त्यांचे अंतराळवीर परतलेली आहेत पृथ्वीवरती, त्याबद्दलचं बातमी स्किप करू शकता.
त्यानंतर डायरेक्टली सायन्स पेजवरती जर तुम्ही आलात तर इथं आपल्याला काय दिसतं, इट्स BSF's आयडिया टू हॅव रेप्टाइल्स इन रिव्हर अलॉंग बांगलादेश बॉर्डर साऊंड. ओके, पहा हा आहे आपला प्यारा भारत. ओके, प्यारा भारतच्या बाजूला एक छोटूसा देश म्हणजे अशा पद्धतीने इथं बांगलादेशची सीमा वेढलेली आहे. बरोबर, मग पहा ही बांगलादेशची सीमा जर म्हटला तर याच्यासोबतच इथं कोणता एरिया आहे, हा एरिया पूर्णतः सुंदरबनचा एरिया आहे. ओके, सुंदरबन. बरोबर, मग अतिशय दलदलीचा हा प्रदेश आहे. मग व भारत आणि पाकिस्तान यांच्या बॉर्डरला सध्याला कोण प्रोटेक्ट करतं तर BSF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. मग 26 मार्च रोजी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्यानंतर होम मिनिस्ट्री यांच्यामध्ये एक बैठक झाली. मग या बैठकीमध्ये त्यांनी विचार केले की पहा इथे दलदलीचा प्रदेश आहे, हा पूर्ण जो इलाका आहे किंवा हा जो पूर्ण प्रदेश आहे तो दलदलीचा प्रदेश आहे. यामुळे आपण इथं बॉर्डरला फेन्सिंग करू शकलो नाहीत. पहा अशा पद्धतीने तारा जसं इथे या बॉर्डरवरती जी फेन्सिंग आपल्याला करण्यात आलेली आहे तसं पूर्ण इथं फेन्सिंग करण्यात येऊ शकलेली नाही. त्यामुळे पहा रोहिंग्या भारत देशामध्ये येतात, त्यानंतर अगदीच बांगलादेशांचं पण बांगलादेशी जे नागरिक आहेत ते पण डायरेक्टली भारत देशामध्ये येतात. ओके, यामुळे होत आहे काय तर बांगलादेशमधून इल्लीगल मायग्रंट आपल्या देशामध्ये जास्त प्रमाणात येत आहेत. बरोबर, मग याला रोखण्यासाठी BSFने 26 मार्च रोजी एक प्रस्ताव दिला. ओके, मग तो प्रस्ताव असा होता पहा की हे जे इथं दलदलीचा प्रदेश आहे या दलदलीच्या प्रदेशामध्ये आपण काय सोडूयात, स्नेक्स. ओके, त्यासोबतच जे रेप्टाईल्समधील मगर जे आहेत, क्रोकोडाईल, अशा पद्धतीचे प्राणी जे आहेत ना ते आपण या दलदलीच्या प्रदेशामध्ये सोडूयात असा BSFचा प्रस्ताव आहे. मग या प्रस्तावाला जर तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन पद्धतीने जर पाहिला तर ते लक्षात घ्या. आता सर्वात पहिल्यांदा पॉझिटिव्ह पाहूयात. पॉझिटिव्ह गोष्टी काय होतील पहा तर अगदीच बॉर्डर आपली इथं सिक्युअर केली जाईल. पहा ओके, जो कोणी इल्लीगल मायग्रेंट आहे तो या दलदलीच्या प्रदेशाला पूर्णतः प्रवास करून इकडे भारत देशामध्ये येऊ शकणार नाही. काय येऊ शकणार नाही, कारण पहा ना एवढं मगर आहे, तिथे साप आहेत, मग एवढा प्रदेशाला त्यांनी म्हणजे पार करून जर यायचं म्हटलं तर ते जीवाशी खेळण्यासारखं आहे. बरोबर, त्यामुळे पॉझिटिव्ह काय आहे तर भारत देशाची जी इथील जी लाईन आहे किंवा हे जे बॉर्डर आहे भारत आणि बांगलादेश या दोघांमधलं ते इथं नक्कीच सिक्युअर केलं जाईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर जे इल्लीगल मायग्रंट्स असतात किंवा इल्लीगल गोष्टीसाठी हे जे बॉर्डर वापरला जातो, जसं की ड्रगसाठी वगैरे वापरला जातो पहा, किंवा पंजाब रिजनमध्ये ड्रग सप्लाय अशाच पद्धतीने झालं होतं पहा. ओके, पंजाबचे जे युथ किंवा तुम्ही त्यांची जी गाणी पाहिलात तर त्यामध्ये पण पंजाबचं युथ पंजाबचं कल्चर जर पाहिलात तर ते थोडंसं ड्रग कल्चर असल्यासारखं आपल्याला दिसतं. व भारत आणि पाकिस्तानची जी बॉर्डरी आहे त्याचा वापरच त्यांनी पूर्वी ड्रग्ससाठी केलेला होता. मग तशाच पद्धतीने इंटरनल सिक्युरिटीला धोका. आता जे आपल्या 7 बहिणी आहेत तिथला प्रदेश, ओके, मग या प्रदेशामध्ये जर त्यांना ड्रग इन्फिल्ट्रेशन वगैरे जर करायचं असेल किंवा आर्म्स इन्फिल्ट्रेशन करायचं जर म्हटलं तर याचा वापर नक्की केला जाऊ शकतो पहा इथं, कारण बॉर्डर नाही आहे किंवा BSF इथं वर्क करू शकत नाही आहे. मग यासाठी जर आपण तिथे स्नेक्स आणि जर क्रोकोडाईल तिथं सोडले तर हे बॉर्डर आपलं सिक्युअर केलं जाईल व आपल्या देशामध्ये ड्रग त्यानंतर आर्म्स यांचं इल्लीगल सप्लाय तिथं रोखलं जाऊ शकेल. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल नक्षलवादी इव्हेंट आपण पाहिलेला आहे किंवा नक्षलवाद कशा पद्धतीने आपल्या देशात उदयास आला हे आपण ज्या दिवशी पाहिलं होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं की याला सपोर्ट कोणाचा होता तर चायनाचा सपोर्ट होता. का चायनाचा सपोर्ट, कारण चायनामध्ये पण माओवाद होता ना. ओके, मग यासाठी चायनाने सपोर्ट केलं होतं. वा पहा, जे नक्षलवादी आहेत त्यांना पूर्ण आर्म्स इम्युनिशन्स वगैरे कोण दिलं, मग चायनाने दिलं. मग ती तशाच पद्धतीने हे जे 7 बहिणी आहेत यांना कदाचित उद्या धोका निर्माण होऊ नये यासाठी ही बाउंड्री लाईन सिक्युअर करणं गरजेचं. मग त्या सिक्युअरसाठी जर आपण स्नेक्स आणि क्रोकोडाईलचा जर वापर केला तर नक्कीच आपल्यासाठी ते बेटर असेल किंवा ही पॉझिटिव्ह नक्कीच असेल. हे झालं पॉझिटिव्ह गोष्टी. त्याच्यानंतर आता निगेटिव्ह पहा. ओके, आता पॉझिटिव्हमध्ये आपण बॉर्डर सिक्युअर केलं, बरोबर आहे. पण मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही बॉर्डर सिक्युअर करण्यासाठी जे मगर आहेत किंवा जे साप आहेत यांना जर तुम्ही त्या दलदलीच्या प्रदेशामध्ये जर सोडलात तर असं नाहीत का होणार की हे साप आणि काय म्हणू शकता जे मगर आहे ते त्यांची एरिया क्रॉस करून दलदलीचा प्रदेश क्रॉस करून ते वस्तीमध्ये जाणार नाहीत व वस्तीमध्ये गेल्यानंतर ते जी जनता आहे त्या जनतेला जीविताला धोका होणार नाही. मग दिस पहा, यासाठी आपण हे फिजिबल नाही आहे. हा ऑप्शन बेटर आहे परंतु हे योग्य ऑप्शन नाही आहे, कारण अगदीच पहा बांगलादेशच्या नागरिकांमध्ये पण हा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे तिथे बॉर्डरिंग एरियाजमध्ये जे गाव वगैरे आहेत त्याला इथं नक्कीच जास्त धोका होतो. किंवा अगदी हे बांगलादेशसाठी ठीक, परंतु भारत देशासाठी पण याचा धोका निर्माण होऊ शकतो ना. कारण पहा, जे मगर आहे त्यांना माहिती नाही किंवा जे साप आहेत ना त्यांना माहिती नाही आहे की बाबा हे भारत आहे व हे बांगलादेश आहे. म्हणजे भारत देशाने आपलं सोडलं म्हणजे हे आपल्यासाठी चांगले आहेत असं तिथं होतं का?
का, तर बिलकुल नाही. मगरला माहिती नाही ती की ते कोण आहेत. ओके, मग मगर डायरेक्टली अटॅक वगैरे करू शकते. त्यामुळे बॉर्डरिंग जी गावं आहेत ना, त्याला इथं खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. मग यासाठी पहा, आपण अशा पद्धतीचं ऑप्शन यूज करणं ही योग्य नाही आहे. त्याच्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का याला, किंवा इतिहासामध्ये कधी वापर झालेला आहे का तसा, तर इतिहासामध्ये असा कुठंच संदर्भ नाही आहे पहा की असं वापर वगैरे झालेला आहे. हां, आपल्या भारत देशावरती आक्रमण करण्यासाठी आल्यानंतर पण एन्शंट हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये आपला एक दाखला देता येतो पहा की अलेक्झांडर द ग्रेट. आता ग्रेट कशामुळे ते UPSCने पण प्रश्न विचारला, पण थोडंसं वापस या. अलेक्झांडरनी ज्यावेळेस भारत देशावरती आक्रमण करणार होते पहा, त्यावेळेस मगध एक साम्राज्य होतं व मगध साम्राज्यामध्ये खूप बडे बडे हाती आहेत. त्यानंतर म्हणजे त्यांच्याकडे खूप मोठी सैन्य वगैरे आहे असं म्हणून ना अलेक्झांडरने ते आक्रमण रोखवलं होतं. व त्यावेळेस राज्य कोणाचं होतं, तर धनानंदचं होतं. ओके, व धनानंदच्या नंतर चंद्रगुप्त मौर्य यांचं होतं. धनानंदच्या ज्यावेळेस राज्य होतं त्यावेळेस आर्य चाणक्य आहेत ते त्यांच्याकडे आले होते धनानंदकडे, किंवा तुझ्यावरती आक्रमण होईल त्यामुळे तू थोडंसं सावध राहा. ओके, सावध राहा यासाठी त्यांनी वॉर्न करायला आले होते. परंतु चाणक्याला त्यांनी म्हटले की तू कोण आहे, तशा पद्धतीने त्यांनी अपमान केला व पूर्ण पहा धनानंद यांचं त्यांनी नंद जी डायनेस्टी आहे तीच त्यांनी बरखास्त करून टाकली. ओके, त्यामुळे अगदीच शब्दाचा मार जास्त लागतो हे लक्षात घ्या. फक्त एवढाच एक संदर्भ आहे, बाकी पहा असा कुठेही संदर्भ नाही आहे आपल्याकडे की बॉर्डर सिक्युअर करण्यासाठी प्राण्यांचा किंवा अशा पद्धतीने रेप्टाईलचा वापर केला गेला आहे. ओके, त्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे परंतु योग्य नाही आहे, कारण त्याचा सिव्हिल सोसायटीला खूप धोका निर्माण होईल. ओके, त्याच्यानंतर जर करायचं म्हटलं तर युनायटेड नेशनने पण आपल्याला थोडंसं नक्कीच वॉर्न करतील पहा. यामुळे हा ऑप्शन तुम्ही थोडंसं स्किप केला तर बेटर असेल. ओके, फक्त तुम्हाला माहिती असावं किंवा इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं ना की बॉर्डर सिक्युअरसाठी आपण असं यूज करू शकतो का, तर थोडक्यात तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही अनालिसिस करून सांगायचं कन्क्लुजन किंवा हे योग्य नाही आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्यानंतर पुढे चला. त्यानंतर नेक्स्ट US इराण सीजफायर डील स्किप करू शकता कारण विफल ठरलेली आहे चर्चा. ओके, त्यानंतर प्रोफाईल्स. तर अशा पद्धतीने कालचा द हिंदू पण संपतो. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं मॅगझिन. आता यामध्ये पहा काही मी पॉईंट्स टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकच मिनिट. हां, तर तुम्ही ते पाहू शकता पहा, भारत आणि बांगलादेश दरम्यान 4096 किलोमीटरची बाउंड्री आहे. मग याला डोंगर नद्या वगैरे असल्यामुळे BSFचा पर्याय विचार करत आहेत की अशा पद्धतीने कुंपणाशिवाय आपण काय करत साप आणि तिथं मगरी सोडण्याचा विचार त्यांनी केलेला आहे. पण हे आपल्यासाठी सध्याला आवश्यकताच नाही. बाकी हे सर्व मी सांगितलेलं आहेत पहा, पॉईंट लक्षात आलेले असतील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत आशा भोसले यांचं निधन झालं, त्याबद्दल मी थोडक्यात पुरस्कार वगैरे प्रिलिमसाठी हे खूप महत्त्वपूर्ण ठरेल MPSCसाठी, तर हे पॉईंट्स प्लीज लक्षात घ्या. तर दादासाहेब फाळके पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान त्यांना 2000 मध्ये प्रदान करण्यात आला. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 1997 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोच्च पुरस्कार आहे, त्याच्याद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 2011 मध्ये सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंग गाणी करणाऱ्या कलाकार म्हणून त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. हे 4 पॉईंट महत्त्वाचे आहेत, प्लीज लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कारकीर्द आणि वैशिष्ट्य, त्यांनी 20पेक्षा जास्त भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यानंतर 1943 मध्ये माझा बाळ या मराठी चित्रपटातून पार्श्वगायनाला त्यांनी सुरुवात केली होती. त्यांच्या अष्टपैलू गायनामुळे त्यांना क्वीन ऑफ इंडी पॉप असेही म्हटले जाते. हा पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर लता दीनानाथ मंगेशकर 2023 पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानासाठी देण्यात आला. हा पण विचारला जाण्याची जास्त शक्यता आहे. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्य संगीतकार होते. त्या भारतरत्न लता मंगेशकर त्यांच्या धाकट्या बहिणी आहेत. ओके, आय होप हे फॅक्च्युअल डाटा थोडक्यात तुम्हाला समजला असेल. MPSC त्यानंतर UPSCसाठी पण हे महत्त्वपूर्ण आहेत पहा, कारण अतिशय हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत. व तुम्हाला लास्ट इयरपासून पाहिला असाल, शेवटचे 2 वर्ष पाहिला असाल तर UPSC पण पर्सन न्यूज थोडक्यात विचारत आहे. ओके, त्यामुळे हे मी थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर लोकमतमध्ये जर काही एखादी बातमी महत्त्वाची ठरली तर त्याला पण मी आपल्या मॅगझिनमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर आता आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.